आज क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय क्योंकि भाई हवा तेरी कल तेरी थी आज हवा मेरी है. नक्कीच पुन्हा एकदा सोमजाई वर्सेस आयुष सोमजाई वर्सेस साईधाम. साईधाम या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि सोमजाई या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोन्ही संघात एक्स्ट्रा गेलो कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय, फलंदाजांचं नाव सांगायला, नाहीतर पेनल्टी लावली जाईल. कोण आहे तिकडे बॅटर नेम बॅट्समॅन नेम क्या बात है. स्ट्राईकला आहे कल्पेश, नॉन स्ट्राईकला आहे बाबू आणि गोलंदाजी मार्कवर यश. क्या बात है. व्हाईट बॉलचा इशारा. क्या बात है. सुंदर अशी पंचगिरी बघतायत बघा. पंचांनी फलंदाजाला पहिला विचारलं प्रामाणिकपणे की यस तुला चेंडू लागलाय का, तर फलंदाज म्हटलं की नाही. नक्कीच अप्रतिम सुंदर रित्या पंचगिरी बघतायत. ओव्हर्स कबल्स मारण्याचा प्रयत्न. क्या फुल बात है. इनसाइड आउट. चेंडू जाईल सीमा रेषा पर. दणदणीत चौकार कल्पेशाच्या बॅट मधून निघालाय. पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार 4 धावांसाठी. सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळाली. क्या बात है. नक्कीच इथे विकेट कीपर कान मंत्र देतोय की यस व्हेरिएशन करावं लागेल. ऑफ कटर, लेग कटर, यॉर्कर, बाउन्सर, स्लोवर, कुगली. इथे चेंडू तुला इथे क्लास दाखवावा लागेल कारण पाटा विकेट आहे. सिमेंट विकेट म्हटली तर गोलंदाजासाठी कर्दन काल, पण याच विकेटवर तुझा कस दाखवावा लागेल. तुझी कामगिरी अफलातून करावी लागेल कारण तू अष्टपैलू. हो क्या बात आहे. विकेट कीपर दिलेला कान मंत्र आणि त्याच प्रकारे चेंडू टाकलाय की कुठे तुला चेंडू पिचिंग करायचं आहे. नक्कीच आणि विकेट कीपरच्या ग्लोव्स मध्ये विसावतोय. डॉट बॉलची सांगता कमबॅक केले या गोलंदाजाने. नाव आहे यश. नावाप्रमाणे या चेंडूवर नक्कीच याला यश मिळालंय. दोन्ही चेंडू धावसंख्या झाली आहे 5. मस्त ट्रिपल उद्ध्वस्त बघा. पहिल्या चेंडू चौकार गेल्यानंतर त्याला कानमंत्र दिलं, एक शाबाशीची थाप दिली, त्याच्यावर विश्वास दाखवला विकेट किपरनी की यस की तुला तुझ्यावर विश्वास आहे की बघ 5 चेंडू तुझ्याकडे शिल्लक आहे, तू या प्रकारे टाकू शकतोस. नक्कीच तू विकेट टेकर गोलंदाज आहेस कारण तुझा आम्ही वापर पॉवर प्ले मध्ये करतोय. तुला कशा प्रकारे चेंडू टाकायचा आहे आणि तोच कानमंत्र आणि त्याच दिलेल्या मोलाच्या सल्ल्याप्रमाणे गोलंदाजी करतोय यश. नक्कीच दुसरा चेंडू निर्धाव टाकला आणि तिसऱ्या चेंडूवर मस्त उद्ध्वस्त केलं, ते म्हणजे ट्रिपल उद्ध्वस्त केलं. कल्पेश याला माघारी परतवलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. नाव आहे जयेश. नक्कीच 3 चेंडू 5 धावा 1 गडी 1 खेळाडू माघारी परतलाय. ते अर्थातच सोमजाई माता या संघाचा. चला फास्ट. बॅटर नेम जयेश ना. ओके. कोण आहे कॅप्टन? जयेश कॅप्टन आहे. कुठल्या गावचा जयेश? मॅन फ्रॉम आगरवाडा. क्या बात आहे. गोल्डन डकचा शिकार झाला, आला तसा गेला. क्या बात है. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट. क्या बात है. यही तो है यश गेंदबाज का सिक्रेट. म्हणूनच ते म्हणतात की हे आहे क्रिकेट. बघा पहिल्या चेंडूवर मोठा फटका. नक्कीच कधी कधी आपल्याला बघायला मिळतो की आपण क्षेत्ररक्षण करणार आपण गावच्या टुर्नामेंट असतात ज्यावेळी पहिल्या चेंडूवर मोठा फटका ज्यावेळेस निघतो ना त्यावेळेस त्या गोलंदाजाला नाही ते शब्द आपण म्हटले जातात, पण किपरने त्याच्यावर शाबासकी दाखवली की नाही तुला हा चेंडू टाकायचा आहे, बघ तुझ्याकडे विश्वास आहे कारण की संघ मालकाने आपल्या संघामध्ये तुला घेतला याच्यासाठी की तू आपल्या संघाचा एक सलामी गोलंदाज आहेस आणि काय कामगिरी केली आहे. नक्कीच हॅट्रिकच्या रडावर आहे. आज हॅट्रिक झाली असती आता मगाचा जो संघ हरला त्याच्याच गोलंदाजाची मागची हॅट्रिक झाली असती, पण जेल सुटला होता. बघूया आता हॅट्रिक होईल का. नवीन बॅटर येतोय आयुष. बघा मगाशी मला वाटतं आयुष ओपन करायला आला होता, सलामीसाठी आला होता, आता 4थ्या नंबरवर येतोय.
भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. तेज दर्रार हत्यारही गेंदबाज. नक्कीच इथे विकेट नाही मिळाला पण चेंडू काय झूम करून निघून गेला विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये. निर्ता अबोची सांगता काय कमबॅक केलं ह्या गोलंदाजाने. नक्कीच शेवटचा चेंडू आहे बघा. पहिला चेंडू वाईट गेला, दुसरा चेंडू चौकार आला. 5 धावा झाल्या होत्या लगातार. त्याने काय चेंडू टाकले, 2 चेंडू डॉट, 2 चेंडू मध्ये विकेट. हो हाफ ट्रॅकर चेंडू आणि भिरकावून देतोय. नाव आहे आयुष. 6 धावांसाठी 1 षटक संपलाय आणि धावसंख्या झाली आहे तब्बल 11. 2 गडी माघारी परतलाय. सुंदर अशी गोलंदाजी. चला विकेट किपर पण शाबासची थाप सोडतोय बघ. पॉवर प्ले मध्ये मोठा फटका तरी 1 येणारच कारण कोणताही गोलंदाज असतो 6च्या 6 चेंडू चांगल्या प्रकारे टाकू नाही शकत. 1 तरी चेंडू तो खराब टाकतो आणि हा इतिहास आहे नक्कीच. आणि हा चेंडू हाफ ट्रॅकर होता आणि हाफ ट्रॅकर चेंडू आयुष्याने भिरकावून दिला 6 धावांसाठी. स्ट्राईकला येतोय एक सलामीवीर बाबू. सो एक पलाढ्य फलंदाज आहे नक्कीच. गोलंदाजी मार्क येतोय विश्वा मॅन फ्रॉम टोंगजुरे. क्या बात आहे विश्वा. खरोखर विश्वास ज्या वेळेस नाव येतो ना त्यावेळेस या फलंदाजावर विश्वास आहे. तोच विश्वा गोलंदाजी मार्क वर येतोय. मॅन फ्रॉम टोंगजुरे. हो क्या बात आहे. हो जबरदस्त. बाबू याच्या बॅट मधून निकालाय अप्रतिम चौकार. 2 खेळाडूंच्या मधून काढलेला हा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतोय बाबू याच्या बॅट मधून. नक्कीच या खेळाडूचा क्लास दर्शवतोय. सुंदर असा स्ट्रोक. बाबू याच्या पहिलाच चेंडू फेस केला आणि पहिल्या चेंडूवर चौकार लागवलाय. जबरदस्त फलंदाजी. बाबू एक आयकॉन खेळाडू आहे नक्कीच. आपल्या संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे तब्बल 15. 2 गडी माघारी परतलेत अर्थातच सोमजाई माता या क्रिकेट संघाच्या. हा स्लोवर चेंडू. क्या बात आहे. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूला मिळेल हवाई सफर. अर्थातच 6 धावांसाठी. 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा बनवण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो अर्थातच बाबू. जबरदस्त पॉवर हिटर म्हणून या फलंदाजाची ओळख आहे नक्कीच. गोलंदाजासाठी कर्दन काल पण विश्वा याला विश्वास दाखवावा लागेल. अंपायर्स कॉल नो बॉल. हो क्या बात आहे. विश्वा माघारी परतावं लागेल. अंपायर्स कॉल नो बॉल. विश्वा गोलंदाजी करू नाही शकत MPL सीझन 1 या स्पर्धेमध्ये. क्या बात है. सुंदर असा डिसिजन पंच देत आहेत. बघूया थोडासा चेकिंग चालू आहे. अंपायर्स कॉल नो बॉल. क्या बात है. फ्री हिट. गोलंदाज चेंज होईल. विश्वा याला माघारी परतावं लागेल. विश्वा आता या स्पर्धेमध्ये गोलंदाजी नाही करू शकत. नक्कीच छा प्रकारे
नवीन गोलंदाज येतोय विश्वा याची जागा घेण्यासाठी. 4 चेंडू याला टाकावे लागतील. हो हो, सुंदरचं क्षेत्ररक्षण, काय एफर्ट दाखवलाय. आपल्या संघासाठी 2 धावा रोखल्यात. बॉलर नेम दर्शन. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल, मला वाटतं मिळतील. हो हो, सुंदर क्षेत्ररक्षण, पण मला वाटतं 4 धावा. क्या बात आहे. बाबू यांनी कमबॅक, काय फलंदाजी केली आहे. दुसऱ्या षटकामधील जबरदस्त प्रहार करतोय तो म्हणजेच बाबू. कारण की साईदाम या संघाचा सोमजाई या संघाचा हुकुमचा एक्का ठरतोय, अर्थातच बाबू. कारण की पहिल्या षटकामध्ये 2 गडी माघारी परतल्यानंतर पूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतोय. कहते ना, जिम्मेदारी कैसी चीज है दी नहीं ली जाती है. स्वतःच्या खांद्यावर इथे जिम्मेदारी घेतोय. हो हो, क्या बात आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार, चेंडू जाईल सीमा रेखा पर, षटकार. क्या बात आहे. बाबू ऑन फायर. नक्कीच धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्या झाली आहे तब्बल 34. क्या बात है. बाबू यहाँ पर लगा रहा है जोर, क्या करेगी वंस मोर. धाव संख्या झाली आहे 34. दुसऱ्या षटकाची प्रगती पथावर आहे. 2 गडी माघारी, 2 विकेट माघारी परतले. 2 खेळाडू पॅव्हिलियन मध्ये बसले, ते अर्थातच सोमजाई माता. ओह, क्लास देखिए, और खिलाड़ी का शॉट देखिए. ये शॉट वायरल होना चाहिए बस, क्योंकि जबरदस्त कमालीचं वेरिएशन आहे. बाबू स्टाइल स्टार. क्या बात है. क्या बात है. बाबू मैन फ्रॉम अगरवाड़ा इस मैदान पर फाइट कर रहा है राणा. ओहो, विराट कोहलीचा खूप मोठा फॅन आहे आणि त्याच प्रकारे फलंदाजी करतोय. नक्कीच 2 षटकं संपली आहेत. धावसंख्या झाली आहे तब्बल 4-0. कौन बनेगा इस मॅच का हिरो. नक्कीच 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकामध्ये कमीत कमी 15 धावांपर्यंत थांबवावं लागेल. अर्थातच 60 धावांच्या वरती जर धावसंख्या गेली तर नक्कीच वाट लागू शकते चेस करणाऱ्या संघाची. कारण की आता 2 षटकं संपली आहेत, 2 गडी माघारी परतलेत आणि धावसंख्या झाली आहे 4-0. स्ट्राईकला आहे आयुष गोलंदाजी मार्कवर. व्हाईट बॉल. अभिनव, अभि मॅन फ्रॉम कोलवट. कोलवट गावचा सुपरस्टार आयकॉन खेळाडू, ज्यांनी ओव्हल मैदानमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार, तब्बल 43 धावा याच्या नावावर आहेत एका षटकामध्ये. हो हो, मारण्याचा रेकॉर्ड, पण आज रेकॉर्ड ब्रेक होईल असं वाटतंय. अभिनव भुवड. अभिनव भुवड या खेळाडूला क्रिकेट खेळण्याची लहानपणापासूनच आवड, म्हणूनच की काय घरातील माणसांनी या खेळाडूला दिली आहे सवड की येस, की तुझं आयुष्यच क्रिकेट आहे. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कोलवट या गावासाठी नक्कीच हा सलामीची भूमिका पार पडत असतो आणि त्याच्या जोडीला असतो तो म्हणजे ऋषी. फलंदाज गोलंदाजांना करून टाकतो ऐशी की तैशी लेफ्ट राईट कॉम्बिनेशन, आणि हे 2 फलंदाज कोलवट गावासाठी एक स्टार खेळाडू आहेत. नक्कीच स्लोवर चेंडू, काय स्ट्रोक खेळलाय आयुष याच्या बॅटमध्ये दुसरा. हो हो, क्या बात है. गेंद गिरी है स्लॉट में, मिल जाएगी बाजू वाले फ्लॉट में. दो छक्का मार छक्का, मस्त टीम का हुकुम का एक्का. आयुष ऑन फायर. बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये 2 खणखणीत षटकार. आयुष उर्फ माट्या, मला असं वाटतंय की आपला अलिबागचा पंकज जाधव बुम माट्या तर नाहीये, तशाच प्रकारची स्टाईल आहे. हो हो, 3 चेंडू मध्ये 3 खणखणीत षटकार. बुम माट्याची आठवण करून देतोय, ज्याने रायगड टेनिस क्रिकेटचं नाव खूप मोठं केलंय. त्याच प्रकारे आज सुयश फलंदाजी करतोय, आयुष फलंदाजी करतोय. 3 चेंडू मध्ये 3 खणखणीत षटकार.
ओहो, पहिला चेंडू वाईट. 3 चेंडूमध्ये 3 षटकार. अभिनव याला कमबॅक करावे लागेल. इथे व्हेरिएशन करावं लागेल. ऑफ कटर, लेग कटर, यॉर्कर, बाउन्सर, स्लोवर. हो, 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारणारा खेळाडू ठरलाय. क्या बात आहे. आणि कोलवटचा स्टार खेळाडू विरुद्ध हा फलंदाजी करतोय. कहते हैं ना, बेस्ट वर्सेस बेस्ट, कोण लेगा रेस्ट. क्या बात है. 65. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. धाव संख्या झाली आहे 65. असं वाटतंय नक्कीच कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला. 4 चेंडूमध्ये 4 षटकार. हो, 5 चेंडूमध्ये 5 षटकार. अभिनव याला वाटलं सुद्धा नव्हतं की ज्या मी ओव्हल मैदानामध्ये रेकॉर्ड केला, आज माझा रेकॉर्ड तुटेल का. पण नक्कीच पूर्ण कोलवट गाव विचार करत असेल की हा चेंडू डॉट घ्यायला पाहिजे, कारण की 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा रेकॉर्ड केलाय आयुष्याचे याने. क्या बात आहे. बूम बूम माट्या. आणि नक्कीच माट्याची आठवण करून देतोय आयुष. मागच्या इनिंग मध्ये बघा ओपन करायला आला होता, पण मागच्या इनिंग मध्ये पराक्रम नाही केला, म्हणून आज 4थ्या नंबरवर आलाय. व्हाईट बॉलचा इशारा. क्या बात आहे. 5 चेंडू मध्ये तब्बल 32 धावा. टाळ्यांचा कडकडाट होतोय, पण नक्कीच आज क्या बात आहे. बीट लागली आहे इकडे. ओहो, आणि आज अभिनवचा रेकॉर्ड नाही तुटला. नक्कीच आज असं वाटलं होतं की अभिनवचा रेकॉर्ड, पण इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपले मित्र आहेत. नाव आहे सचिन. सचिनने सांगितलं की नाही लागणार, आणि ते प्रणितने सांगितलं की लागणार. दोघांमध्ये बीट लागली होती. दोस्ती पक्की खर्च आपला आपला. 6 चेंडूमध्ये जर का 6 षटकार लागले असते तर राहुल जैन यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक लागला असता. क्या बात आहे. 499 रुपये आले होते. 1 रुपया फक्त बाकी होता. पण नक्कीच पण अभिनवकडे खासियत आहे की मोठे फटके मारण्याची, कारण की अभिनव सुद्धा त्याच प्रकारचा खेळाडू आहे. 3 ओव्हर आणि धावसंख्या झाली आहे तब्बल 72. 2 गडी माघारी परतल्यात. आता बघूया स्ट्राईकवर आहे बाबू. ओव्हर स्लोवर चेंडू. क्या बात आहे. मला वाटतं सुंदरसं क्षेत्ररक्षण. अति घाई संकटात. ओ हो हो हो, क्या बात आहे. 2 धावा. नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ. आता दोन्ही फलंदाजांकडे मला वाटतं रेस लागली आहे की बघूया कोण जास्तीत जास्त धावा बनवेल. ओके, सॉरी, माघारी परतला ना तो. धावसंख्या झाली आहे 74. क्या बात आहे. ओह, सुंदर अशी गोलंदाजी. आणि बाबू बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच 75 80 धावांपर्यंत जर का थांबला तर नक्कीच अभिनवकडे ती खासियत आहे मोठे फटके मारण्याची. चला फास्ट. बघा ही मॅच लागली है ड्यू एंड डाई. धाव संख्या झाली है 74. करो या मरो, जो हार गया इस टूर्नामेंट से बाहर गया. नक्की दिनेश इथे आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. नक्की 75 पर्यंत मजल मारली आहे सोमजाई माता. हो हो, क्या बात है. सुंदर गोलंदाजी. हो 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 हो, इथे
रनआउटची सुवर्ण संधी हातातून निघून गेली आहे. 76 धावांपर्यंत मजल मारली आहे. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच लेग बाईच्या स्वरूपात ही धाव असेल. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं 84 धावांचा काल 84 धावांचा डोंगर या मैदानावरचा रेकॉर्ड आहे. आज रेकॉर्ड ब्रेक होईल का? सर्वांना पडलेला प्रश्न. हो क्या बात है. 6 धावांसाठी 2 गिरी स्लॉट में मिल जाएगी. 5 वाले फ्लॉट में धाव संख्येमध्ये वाढ 82. हो कालचा रेकॉर्ड तुटेल का? नक्कीच शेवटचा चेंडू आहे. 3 धावांची गरज रेकॉर्ड तुटण्यासाठी. सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळते. या 2 संघांमध्ये जी मॅच लागली याच्यातून जो हारला त्याला या स्पर्धेतून माघारी फिरला. याने माघारी परतावं लागेल. हो क्या बात आहे. सुंदर असा चेंडू. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि अशा प्रकारे धावसंख्या झाली 83 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 84. कौन सी टीम करेगी वन्स मोर और जीतने के लिए लगाएगी जोर. नक्कीच धावा बनवायच्या आहेत 84. 24 चेंडू 4 षटकामध्ये 84 धावा इथे बनवाव्या लागतील. नेक्स्ट मॅच आहे रायझिंग 11 स्टार रायझिंग 11 स्टार वर्सेस माऊली ट्रॉफी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का भावसाठी यायचा. रायझिंग 11 स्टार वर्सेस माऊली ट्रॉफी. चला रायझिंग 11 स्टार आणि माऊली ट्रॉफी या 2 संघातील फलंदाजांनी यायचं आहे टॉस का बॉससाठी. हॅलो चला लवकरात लवकर रायझिंग 11 स्टार वर्सेस माऊली ट्रॉफी हाऊस या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचं टॉस का बॉससाठी. पॉवर प्ले मध्ये आता पॉवर दाखवावी लागेल. ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे सोनजाई माता त्याच प्रकारे इथे फलंदाजी करावी लागेल. अर्थातच साईधाम करावं लागेल. भलं मोठं काम. माऊली ट्रॉफी या संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. चला सलामीची जोडी उतरली आहे अभि आणि विश्वा. अभि मॅन फ्रॉम कोलवट आणि विश्वा मॅन फ्रॉम टोनसुरे. नक्कीच दोन्ही संघांच्या खांद्यावर एक तलवार असेल ती ही असेल की हार गया MPL से बाहर गया. नक्कीच सुरुवात करावी लागेल. शुभ सुरुवात करावी लागेल. बघूया कशा प्रकारे इथे अग्रेसिव्ह बॅटिंग ज्या प्रकारे साईधाम सोनजाई माता या संघाने केली त्याच प्रकारे ती फलंदाजी करावी लागेल साईधाम या संघाला. चला लवकरात लवकर स्ट्राईकला येतोय अभि मॅन फ्रॉम कोलवट. अभिनव भुवड ज्या खेळाडूला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड म्हणूनच की काय क्रिकेटसाठी हा दिवस रात्र काढतो सवड. एक अष्टपैलू खेळाडू मुंबई स्वप्न की मायानगरी आणि याच मायानगरीमध्ये या खेळाडूने एक मोठी ओळख बनवली आहे. नॉन स्ट्राईकला आहे विश्वास मॅन फ्रॉम टोनसुरे. विश्वास दाखवलाय आणि गोलंदाजी मार्गवर कल्पेश.
ओहो, पहिल्याच चेंडवर रनआउटची सुवर्ण संधी मिस केली आहे. नक्कीच एक धाव काढण्यामध्ये यशस्वी ठरलाय अभिनव दुवड. अभि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कल्पेश, एक आयकॉन खेळाडू. मला वाटतं याच कल्पेशने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला होता. तोच अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल झालाय. ओहो, क्या बात आहे. कल्पेश सुद्धा टोनसुरेचा आहे, जंगमवाडी, आणि विश्वास सुद्धा त्याच गावाचा आहे. म्हणजे एकाच गावातील हे दोन खेळाडू, दोन पक्के मित्र आज एकमेकांविरोधात खेळतात. नक्कीच दोघांनाही माहिती आहे दोघांची कमजोरी आणि ताकद. क्या बात आहे. सुंदर अशी गोलंदाजी. नक्कीच डॉट बॉल. मोठे फटके मारावे लागतील कारण की 83 धावांचा. हो, भन्नाट वेग. क्या बात आहे. मागचा चेंडू स्लोवर टाकला आणि हा चेंडू बघा कशा प्रकारे पिचिंग केलंय. नक्कीच कल्पेश कमालीची व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. विश्वा स्ट्राईकवर आहे. धाव संख्या झाली आहे फक्त आणि फक्त 1. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. क्या बात आहे. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते ती आपल्याला कल्पेश याच्याकडून. आपण डॉट. क्या बात आहे. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळाली कल्पेश याच्याकडून. निर्धावाची सांगता. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवावं लागेल, दमखम दाखवावं लागेल. हो, आणि दमखम दाखवून दिलाय. हाफ ट्रॅकर चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. जबरदस्त प्रहार. नक्कीच एक षटक संपलाय. धाव संख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 7. बघा ज्या प्रकारे साईदामची फलंदाजी चालली होती. साईदामची एक षटक संपला होता. धावसंख्या झाली होती 11. हा, सोनजाई माता या संघाची धावसंख्या झाली होती 11. 2 गडी माघारी परतले होते. त्याच प्रकारे साईदाम या संघाची धावसंख्या झाली. एक षटक संपलाय. धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 7 बिनबाद. बघूया बाबू मॅन फ्रॉम आगरवाडा कोणत्या गोलंदाजाला इथे पाचारण करतात. साईधाम 84 धावांचं लक्ष घेऊन उतरली आहे जोडी. भीष्मा आणि अबे. 7 एक षटक संपलाय. 7 धावा. सर्वेश गोलंदाजी मार्कवर येतोय. सर्वेश उर्फ पतिराणा. सकलब. क्या बात है. सकलब गावचा हा पतिराणा. क्या बात है. गोलंदाजी मार्कवर आलाय सकलब गावचा सर्वेश पतिराणा. पूर्ण सकलब काय मसला या गोलंदाजाचा दिवाना. पण बघूया काय करतोय आज मस्ताना. कारण की आता संघाला जरूरत असताना मैदानात दाखल झालाय पतिराणा. ओहो, पहिल्याच चेंडूवर जबरदस्त प्रहार. चेंडू जाईल सीमा रेषा पार. अभिनवच्या बॅट मधून निघालाय दमदार षटकार. पंकज सराडे यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलाय अभिनव याच्यासाठी या षटकारासाठी. क्या बात आहे. पंकज सराडे याच्याकडून या षटकारासाठी 100 रुपये पारितोषिक आलंय. माऊली स्पोर्ट्स कुठे असतील त्यांनी कृपा करून कर्णधाराने यायचंय टॉस का पॉस साठी. कर्णधार नसेल तरी खेळाडूंनी यायचंय. कर्णधार व्हाईस कॅप्टन किंवा खेळाडू सुद्धा चालेल. क्या बात है. पतिराणा पूरा सकलब शहर है दीवाना. नाम है पतिराणा सुरवेश. क्या बात है. बघा पतिराणाचे फॅन इथे आलेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि कोलवटचा एक आयकॉन खेळाडू विरुद्धात गोलंदाजी करतोय तो अर्थात सुरवेश पतिराणा.
ओहो क्या बात आहे, जबरदस्त. बाबू याला खांद्यावर घेतो पती राणा. नक्कीच हा सुरवेश असेल. अभिनव बॅक टू द पॅव्हिलियन. आकाश मेंदडकर याच्याकडून सर्वेश पतिराणा, सकलब गावचा पतिराणा याच्या आधी 100 रुपये पारितोषिक आलाय. आणि सर तुमच्याकडून काय बोललात? 200 रुपयाचं पारितोषिक कोणासाठी? हा बाबू सरांसाठी 200 रुपये पारितोषिक. कॅच घेतली आहे, अप्रतिम कॅच. क्या बात आहे. हो क्या बात आहे. लोअर फुल टॉस आहे चेंडू आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. नक्कीच असं वाटलं होता की अभि आज पलटवार करेल का काय, पण पतिराणाचा स्लोवर चेंडू ओळखण्यामध्ये कुठेतरी चुकला आणि मोठा फटका मारण्यासाठी हुकला. अभि बॅक टू द पॅव्हिलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर आलाय. नाव काय? अभि बॅट्समन नेम. एक बॉल सेव्ह काढला तर कौस्तुभ करून 200 रुपये. अंपायर्स कॉल नो बॉल. क्या बात आहे. हा कौस्तुभ कडून 200 रुपये. क्या बात आहे. पतिराणासाठी सुवर्ण संधी आहे. पतिराणाने जर का डॉट बॉल काढला तर कौस्तुभ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा पतिराणा, सकलब गावचा सुरवेश आहे पतिराणा. पूर्ण सकलब गाव त्याचा आहे दिवाना. त्याच्या विकेटवर तर बोली लागली आहे, पण त्याच्या डॉट बॉल साठी सुद्धा बोली लागली आहे. मूर्ती छोटी आहे लेकिन फाइट बहुत तगड़ी करता है. छोटा पैकेट बड़ा दवा का धमाका. क्या बात है पतिराणा, तू तो है ग्राउंड का दीवाना. वाइड बॉल चा इशारा. क्या बात है. ओहो क्या बात है. ओहो पतिराणा नो बॉल. क्या बात है. अंपायर कॉल नो बॉल. फ्री होता म्हणून जीवनदान मिळालंय. क्या बात है. चलेगा कोई बात नहीं. पतिराणाकडे ओव्हर संपली. पतिराणासाठी अजून सुवर्ण संधी आहे. जर का डॉट गेला तर कौस्तुभ याच्यावरून 200 रुपयाचं पारितोषिक आणि जर विकेट घेतली हितेश खोत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. पतिराणा बॉलिंग. डॉट बॉल. क्या बात है. पतिराणासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. नाव आहे कौस्तुभ. हिसाब रोकड़ा कमेंट्री में आ चुका है शुरवीर सैंडी चोपड़ा. अपना हिसाब एक है भाई, हिसाब रोकड़ा, क्योंकि जिस खिलाड़ी को बोली लगती है उसको मिलना चाहिए. सुंदर अशी गोलंदाजी. 2 षटका संपली. धावसंख्या झाली फक्त 23 आणि मला वाटतं 2 गडी एक खेळाडू माघारी परतलाय. अभिनव इथून हरला तर माघारी परतावं लागेल. जो यहाँ से हार गया इस टूर्नामेंट से बाहर गया. क्या बात आहे. आता 12 चेंडू आणि विजयासाठी खूप साऱ्या धावांची गरज आहे. किती पाहिजे? 12 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये तब्बल 10 षटकार मारावे लागतील आणि एक वाईट किंवा नो चालेल. बॉलर श्लोक आणि विश्वा याच्यावर विश्वास आहे संघ मालकाचा. हो हाफ ट्रॅकर चेंडू. विश्वाला कुठे मारायचा होता पण नक्कीच नाखुश असेल. हो बॅक टू द पॅव्हिलियन. क्या बात आहे. अचूक फेकी आणि माघारी परतावं लागेल. 1+ विकेट ना.
यशू बॅक टू द पॅव्हिलियन. यश विकी विकी माघारी परतल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आला यश. आता गरज आहे 11 चेंडू आणि 60 धावा. तब्बल 10 षटकार मारावे लागतील या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर. बघूया काय गोलंदाजी केली श्लोक यांनी. व्हाईट बॉल का इशारा. क्या बात आहे. मॅच अजूनही ऑन आहे पण मॅच ऑन आहे 60 नाही 80% आणि 20% अशी परिस्थिती झाली आहे. पण क्रिकेट अनिश्चित खेळ म्हटलं जातं. 6 चेंडूमध्ये 36 धावा सुद्धा झालेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये एक धाव सुद्धा झालेली नाही आहे. क्या बात आहे. आणि 1 चेंडूमध्ये 11 धावा सुद्धा झालेल्या आहेत. बघूया सुंदरशी गोलंदाजी करतोय श्लोक. तो अर्थातच सोमजाई माता. जब जब टीम के ऊपर संकट आता तो कोई तो गेंदबाज संकट मोचक बनकर आता. नाम है श्लोक. हो क्या बात. बॅकवर्ड रिझन मध्ये मला एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. स्ट्राईक वर येतो यश. काही गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारण्यापासून नक्कीच थांबवतोय. बघा पतिराणाची ओव्हर संपली आहे तरी पण इथे फॅन त्याच्या विचारात किधर गया पतिराणा. नक्कीच हो हो मोठा फटका. हो हो सुयश सॉरी आयुष काय झेल पकडलाय. नक्कीच 5 चेंडू मध्ये 5 षटकार आज या मैदानावर या खेळाडूने रेकॉर्ड केलाय. जबरदस्त माघारी परतवलाय. आणखी एका खेळाडूचं पतन. नक्कीच नवीन बॅटर येतोय सात्विक. मला वाटतं एकच संघ असा आज ठरला आहे या 2 दिवसामध्ये आणि तो संघ ठरला आहे सकलप. ज्या संघाने चेस मास्टर अर्थातच चेस करून दाखवलाय आणि 9 चेंडू राखून कालपासून आजपर्यंत एकही संघ 26 धावसंख्या झाली आहे. 26 मॅच तो लगभग हो गई फिक्स. माऊली संघाने टॉस जिंकून काय घेतले. माऊली फलंदाजी गोलंदाजी फलंदाजी. ओके क्या बात आहे. कारण की माहित आहे संध्याकाळ झाली आहे. पहिली फलंदाजी करून घ्यायची आहे. हो हो क्या बात आहे. जबरदस्त स्ट्रोक. कमालीची ताकद आहे या फलंदाजाकडे. सात्विक शोरवीर की तलवार. हर खिलाडी बनेगा सुपरस्टार. कारण याच तलवारीने शनिवारी 32 चेंडूमध्ये 89 धावा बनवल्यात राजस्थानच्या धर्तीवर. जबरदस्त फलंदाजी ताकद आहे या फलंदाजाकडे. धावसंख्या झाली आहे तब्बल 32. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारावा लागेल. हो हो 4 धावा. नक्कीच बॅटने की बॅटने 4 धावसंख्या झाली आहे तब्बल 36. 36. नक्कीच 3 षटकं संपली. धावसंख्या झाली आहे 36. आता गरज आहे गोलंदाजी मार्गवर येते. मला वाटतं बाबू नाही कोण आहे बॉलर. महेंद्र. क्या बात है. मैं थी महेंद्र माही मार रहा है लेकिन अभी माही गेंदबाज निकले आगे. क्या बात है. 36 ना 38 नाही. हो हो धावसंख्या झाली आहे 36. विश्वा अजून स्ट्राईक वर आहे. विश्वा नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. मोठा फटका फाईन लेग रिझन मध्ये मिळतील 4 धावा. 40 धावांपर्यंत मजल मारली. अजूनही मला वाटतं 4 चेंडू शिल्लक आहेत.
4 चेंडू आणि विजयासाठी 44 धावा बनवायच्या आहेत. 4 चेंडू मध्ये जर 4 षटकार गेले तरी पण 20 धावांनी ही मॅच जिंकू शकतो. तो मरतातच सुमजाई माता हा संघ. 4 चेंडू मध्ये विजयासाठी 44 धावांची गरज आहे. हो सुंदर गोलंदाजी, क्या बात आहे. विश्व आज काय पराक्रम दाखवू नाही शकला. नक्कीच एक धाव काढण्यामध्ये यशस्वी ठरलाय. स्ट्राइक वर आलाय सात्विक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नक्कीच फिल्डर आहे. एकाच धावेवर समाधान. एक धाव सुद्धा घेतलेली नाहीये. फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 43 धावांची गरज आहे. इथून जर हरलात तर माघारी फिरलात. MPL सीझन 1चं स्वप्न बघितलेलं ते अपूर्ण राहील. नक्कीच पुढच्या प्रयत्न करून पुन्हा यावं लागेल. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी इकडे. माही सुंदरशी गोलंदाजी महेंद्र याच्या माध्यमातून आपण बघायला मिळते. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. हवा थांबली असं वाटतंय. टॉस जिंकून प्रथम टॉस जिंकून प्रथम हे काय घेतलं. क्या बात आहे. अशा प्रकारे सुमजाई माता हा नेक्स्ट राऊंड मध्ये दाखल झालाय आणि साईदाम हा संघाला स्पर्धेतून माघारी परतावा लागेल. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्यासोबत जोडतील आमच्या